नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक एमपीएससीच्या अड्ड्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजूबाजूला खूप गरीब लोक बघत असतो, खूप गरिबी बघत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे लोक गरीब आहे म्हणजेच काय, तर अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये ते दारिद्र्यामध्ये जीवन जगत आहेत. कशामध्ये? दारिद्र्यामध्ये जीवन जगत आहेत. त्यामुळे आज आपण नवीन टॉपिक घेणार आहोत. त्या टॉपिकचे नाव आहे दारिद्र्य. तर मित्रांनो, दारिद्र्य म्हणजे नेमकं काय? तर दारिद्र्य म्हणजे व्यक्ती किंवा कुटुंबाला आपल्या मूलभूत गरजा भागवता न येणं म्हणजेच गरिबी किंवा दारिद्र्य होय. आता या मूलभूत गरजा म्हणजे कोणत्या? तर या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ राहण्याचं ठिकाण. काय? मूलभूत गरजा म्हणजे कोणत्या? तर अन्न, वस्त्र, निवारा, स्वच्छ पाणी, स्वच्छ राहण्याचं ठिकाण. या मूलभूत गरजा दारिद्र्यामध्ये जीवन जगणारे लोक पूर्ण करू शकत नाही, म्हणून आपण त्यांना दारिद्र्यामध्ये जीवन जगतायत, गरिबीत जीवन जगतायत असं म्हणत असतो. तर मित्रांनो, आता हे दारिद्र्य जीवन जगत असतात, त्या दारिद्र्याची कारणं काय आहेत? तर पहिलं कारण आहे मित्रांनो, मी आधीच फळ्यावरती लिहून ठेवलेला आहे, आपला टाइम वेस्ट होऊ नये म्हणून लिहिण्यामध्ये. तर मित्रांनो, पहिलं कारण आहे बेरोजगारी. आता बेरोजगारी म्हणजे काय? तर बेरोजगारी म्हणजे व्यक्तीमध्ये काम करण्याची मानसिक आणि शारीरिक शक्ती आहे, म्हणजेच ती काम करण्यासाठी ॲबल आहे, परंतु तरी सुद्धा तिला काम मिळत नाही, अशी व्यक्ती बेरोजगार राहते. आणि जी व्यक्ती बेरोजगार आहे, जिच्याकडे उत्पन्नच नाहीये, ती व्यक्ती स्वतःच्या गरजा कशा काय पूर्ण करू शकणार? त्यामुळे ती व्यक्ती दारिद्र्यामध्ये जीवन जगत असते. म्हणजेच बेरोजगारी हे दारिद्र्याचं मुख्य कारण आहे असं मी म्हणेन. त्यानंतर आहे अपुरे. हा मित्रांनो, त्याआधी बघा, आता बेरोजगारीची आपण एक साखळी तयार केलेली आहे. बघा कसं बेरोजगारी आहे, बरोबर. बेरोजगार आहे म्हणजेच त्याच्याकडे उत्पन्नाचा अभाव आहे, म्हणजे त्याच्याकडे बेरोजगार असल्यामुळे त्याच्याकडे उत्पन्न नाहीये. उत्पन्नाचा अभाव असल्यामुळे उपभोगात घट आहे, त्याच्याकडे उत्पन्नच नाही, तो आपल्या गरजा कशा पूर्ण करणार? आणि उपभोगात घट झाल्यामुळे काय होतं? जीवनमानात घट होते, त्या व्यक्तीच्या जीवनमानात, त्या व्यक्तीच्या राहणीमानामध्ये घट होते, आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो? तर दारिद्र्य असे म्हणत असतो. अशी ही एक साखळी मी बनवलेली आहे सोप्या शब्दात समजण्यासाठी. त्यानंतर आहे अपुरे उत्पन्न. मित्रांनो, व्यक्ती काम तर करत आहे, परंतु तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तिला पुरेसं उत्पन्न मिळत नाही, पुरेसं उत्पन्न नसतं. आणि उदाहरणार्थ घरामध्ये जर काही मुलं शिक्षण घेत असतील आणि त्याचबरोबर एखादी आजारी व्यक्ती असेल, तर अशा वेळेस एकतर शिक्षण बंद करावं लागतं, किंवा त्या आजारी व्यक्तीवर पुरेसा खर्च करता येत नाही, किंवा पुरेसा औषध उपचार त्या व्यक्तीला देऊ शकत नाही, कारण अपुरे उत्पन्न हे त्याचं एक मुख्य कारण आहे. त्याच्यानंतर आहे शिक्षणाचा अभाव. खूप मोठं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, दारिद्र्यामध्ये जीवन जगण्याचं खूप मोठं कारण आहे शिक्षणाचा अभाव. होतं काय माहितीये का? शिक्षणाच्या अभावामुळे, अपुऱ्या कौशल्यामुळे, शिक्षणाचा अभाव आहे, शिक्षण घेतलं नाही म्हणजे आपल्याकडे ते कौशल्य सुद्धा नाहीये. ते कौशल्य नसल्यामुळे व्यक्तीला कमी दर्जाचं काम करावं लागतं, आणि कमी दर्जाच्या कामामध्ये पाहिजे तसा पगार मिळत नाही, किंवा पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळेच ती व्यक्ती दारिद्र्यामध्ये जीवन जगत असते. याच्यासाठी मी एक सूत्र बनवलेलं आहे, ते आहे गरिबी. व्यक्ती कशी आहे? गरीब आहे. त्यामुळे ती गरीब आहे, त्यामुळे तिनं योग्य शिक्षण घेतलं नाही, किंवा तिच्याकडे शिक्षणाचा अभाव आहे. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे कौशल्य सुद्धा नाहीये, प्लस कौशल्य नसल्यामुळे कमी उत्पन्न आहे, बरोबर. कौशल्य नसल्यामुळे कमी उत्पन्न आहे, आणि कमी उत्पन्न असल्यामुळे पुन्हा व्यक्ती गरीब आहे.
अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणाचा अभाव, कौशल्याचा अभाव असल्यामुळे व्यक्ती दारिद्र्यामध्ये जीवन जगत असते. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आहे लोकसंख्येची जलद वाढ. लोकसंख्येची जर मोठ्या प्रमाणावरती जलद वाढ होत असेल तर अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा त्या प्रमाणामध्ये पुरवल्या जाऊ शकत नाही किंवा तेवढ्या फास्ट प्रमाणात पुरवल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे लोक गरीब राहतात, कारण त्यांच्या गरजा पूर्ण होत नाहीत. आणि नोकऱ्या, लोकसंख्या जास्त असल्यामुळे तेवढ्या नोकऱ्या किंवा तेवढा रोजगार पुरवणं सरकारला सुद्धा शक्य होत नाही. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्यामध्ये आयुष्य जगत असतात. त्यानंतरचे आहे उत्पन्न आणि संपत्तीतील वाढ. मित्रांनो, उत्पन्न आणि संपत्तीमध्ये जर वाढ असमान प्रमाणात झाली असेल, असमान प्रमाणामध्ये झाले असेल उत्पन्न आणि संपत्तीतील वाढ, तर काय होईल, तर जे देशाची आर्थिक वृद्धी आहे, देशामध्ये जी आर्थिक वृद्धी होत आहे, इकॉनॉमिक ग्रोथ होत आहे, ती फक्त वरच्या लोकांपर्यंत म्हणजे श्रीमंत लोकांपर्यंतच पोहोचेल आणि गरीब लोकांपर्यंत, दारिद्र्यामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांपर्यंत ती ग्रोथ, ती वाढ, लोक जे संपत्तीतली वाढ आहे, संपत्तीतली ग्रोथ आहे, ती पोहोचणार नाही. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न आणि संपत्तीतील वाढ असताना सुद्धा दारिद्र्य रेषेमध्ये जीवन जगत असतात. त्यानंतर आहे महागाई. विद्यार्थी मित्रांनो, महागाई म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवेच्या सर्वसाधारण पातळीत होणारी वाढ. आता ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, स्वच्छ पाणी, स्वच्छ राहण्याचं ठिकाण, ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ह्या मूलभूत गरजाची किंमत वाढली, या मूलभूत गरजाची किंमत वाढली, परंतु गरिबाची क्रय शक्ती तेवढीच राहिली. गरिबाची पगार हा तेवढाच राहिला. त्यामुळे काय झालं, तर गरिबाची क्रय शक्ती कमी होते, गरिबाची खरेदी शक्ती कमी होते. आणि गरिबाची खरेदी शक्ती कमी झाली तर ती व्यक्ती आणखीन गरिबीमध्ये डुबते आणि ती व्यक्ती आणखीन दारिद्र्यामध्ये जीवन जगत असते. त्यामुळे महागाई हे सुद्धा दारिद्र्याचं खूप मोठं कारण आहे. त्याच्यानंतर आहे शेतीवरील आत्मनिर्भरता. विद्यार्थी मित्रांनो, भारत देश हा शेतीप्रधान आहे. भारतातले बहुतांश लोक हे खेड्यामध्ये राहतात आणि शेती करत असतात. आणि शेती ही जर पावसावर अवलंबून असेल तर पाऊस, महापूर किंवा दुष्काळ किंवा कीड लागली असेल पिकाला, या सर्व कारणामुळे काय होतं, तर पाहिजे तसे उत्पन्न येत नाही. आणि त्यातल्या त्यात जर सीमांत शेतकरी असेल तर सीमांत शेतकऱ्याची हालत अतिशय गंभीर असते. जर थोडं जरी आर्थिक संकट आलं, थोडं जरी म्हणजे दुष्काळ पडला वगैरे, तरी या सीमांत शेतकऱ्यावर फार मोठ्या प्रमाणावरती भार पडतो. त्यामुळे ते कर्ज घेतात आणि कर्जामुळे ते आणखीन दारिद्र्यामध्ये जीवन जगत असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण दारिद्र्य म्हणजे काय आणि दारिद्र्याची प्रमुख कारणे बघितलेली आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दारिद्र्य कसे कमी केले जाते किंवा दारिद्र्य कमी करण्यासाठी काय उपाय आहेत हे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करा. तोपर्यंत गुड बाय.